महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नंदुरबारच्या आदिवासी बांधवांचे हाल संपेना. 2 किलोमीटर बांबूच्या झोडीतून गर्भवतीचा जीवघेणा प्रवास. रस्त्याअभावी प्रशासन पुन्हा प्रश्नचिन्हात. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचे हाल थांबण्याचे नाव घेत नाही. तळोदा तालुक्यातील टाकली गावात एका गर्भवती महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी चक्क 2 किलोमीटर बांबूच्या झोडीतून खांद्यावर वाहून न्यावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भवती महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने तिची बांबू आणि कापडाच्या सहाय्याने झोडी तयार केली. त्यामध्ये तिला बसवून सुमारे 2 किलोमीटरचा खडतर प्रवास केला. त्यानंतर महिलेला एका मालवाहू वाहनातून पुढे नेण्यात आले. पुढे रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. टाकली गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने आणि निझरा नदीवरील पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने गावकऱ्यांना आजही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर बनते आणि आरोग्य सेवांपर्यंत पोहोचणे मोठे आव्हान ठरते. सध्या गर्भवती महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या घटनेमुळे दुर्गम भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. रस्ते, पूल आणि आरोग्य सुविधा यासारख्या मूलभूत गरजांसाठी आदिवासी बांधवांना आजही अशा अमानवी परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, तळोदा.